Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 51 of chapter number 14 algebraic formulae expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 51 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सांगितलेले आहे. सो हे मल्टिप्लाय करण्यासाठी फॉर्म्युला यूज करायला सांगितलाय. कोणता फॉर्म्युला? तर हे पहा, हा वाला फॉर्म्युला. 2 ब्रॅकेट्स आहेत. हे पहा, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय दिलंय? a प्लस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे a मायनस बी. हे 2 ब्रॅकेट्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे. व्हेरिएबल्स सेम आहेत. हे पहा, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत तेच सेकंड ब्रॅकेट मध्ये व्हेरिएबल्स आहेत, पण साइन्स डिफरंट आहेत. इथे आहे a प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे a मायनस बी. यांचं प्रोडक्ट काय येतं? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये व्हेरिएबल सेम आहेत. जे व्हेरिएबल्स फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहेत तेच व्हेरिएबल्स सेकंड ब्रॅकेट मध्ये आहेत, पण त्यांच्या मधलं जे साइन आहे ते डिफरंट आहे. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. आणि हे जेव्हा मल्टिप्लाय होतात 2 ब्रॅकेट्स तेव्हा त्यांचं प्रोडक्ट येतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. प्रॅक्टिस सेट 50 मध्ये आपण 2 फॉर्म्युले अभ्यासले. आता इथे मी पुन्हा प्रॅक्टिस सेट 50 मधले फॉर्म्युले तुम्हाला का सांगतेय? कारण तुम्ही फॉर्म्युलांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. प्रत्येक फॉर्म्युला हा वेगळा आहे. इथे आपण एक्सपान्शन फॉर्म अभ्यासला, त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? a प्लस बी द होल स्क्वेअर. त्याचा एक्सपान्शन फॉर्म काय होतो? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे आपल्याला हे प्रोडक्ट मिळालेलं आहे यांचं. येतंय लक्षात? आणि इथे हा फॉर्म्युला काय सांगतोय आपल्याला? a प्लस बी द होल स्क्वेअर. द होल स्क्वेअर याचाच अर्थ a प्लस बी हे मल्टिप्लाय होत आहेत, बरोबर? आता इथे पहा, साइन्स काय आहेत? इथे सुद्धा व्हेरिएबल्स दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये सेम आहेत, पण त्यांचं जे साइन आहे ते सुद्धा सेम आहे. a प्लस बी मल्टिप्लाय होत आहे a प्लस बी ला. इथे आपण बायनॉमियलचा स्क्वेअर फाइंड आउट केलाय. बायनॉमियलचा स्क्वेअर म्हणजेच a प्लस बी हे बायनॉमियल आहे, 2 टर्म्स आहे, यांचा स्क्वेअर म्हणजेच काय? आता जर आपल्याला 5चा स्क्वेअर सांगितला तर आपण काय करतो? 5 इंटू 5 करतो, बरोबर? मग इथे त्याचप्रमाणे a प्लस बी इंटू a प्लस बी आपण केलेला आहे, बरोबर? आणि याचा एक्सपान्शन फॉर्म होतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट? त्याचप्रमाणे आपण हा सुद्धा फॉर्म्युला अभ्यासला. याचा काय अर्थ होतो? a मायनस बी द होल स्क्वेअरचा a मायनस बी स्वतः बरोबर अशा प्रकारे मल्टिप्लाय होतो, त्याचा स्क्वेअर म्हणजे. आणि याचा एक्सपान्शन फॉर्म होतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्लिअर? आता प्रॅक्टिस सेट 51 मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत आणि त्यांचं प्रोडक्ट फाइंड आउट करतोय. मग त्यासाठीचा फॉर्म्युला असा आहे, ओके? आणि मल्टिप्लिकेशन करते वेळी व्हेरिएबल्स तर सेम आहेत, लक्षात घ्या. आता मी इतक्या डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला का सांगते? कारण एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन आल्यानंतर असं ते सांगणार नाहीये की प्रॅक्टिस सेट 50 मधला हा क्वेश्चन आहे आणि मग तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, किंवा प्रॅक्टिस सेट 52 मधला हा क्वेश्चन आहे आणि आता तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तुम्हाला क्वेश्चन पाहिल्यानंतर ना कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे हे लगेच लक्षात यायला हवं. फॉर्म्युलांमध्ये तुमचा गोंधळ व्हायला नको, त्यासाठी आपण इथे हे फॉर्म्युले व्यवस्थित समजून घेत आहोत. येते लक्षात? सो a प्लस बी व्हेरिएबल सेम आहेत फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये, पण त्यांच्यातलं जे साइन आहे ते डिफरंट आहे आणि त्यांचं प्रोडक्ट येतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याचं डेरिव्हिजन कसं? खूप इझी आहे. तुम्हाला माहित आहे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? आधी या a ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. सो a ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मग हे प्लसचं साइन आपण इथे देऊन घेतो, मग b ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. चला मल्टिप्लिकेशन करा. a इंटू a काय येणार आहे? सो इथे आपण राईट करून घेऊयात. a इंटू a, मग मायनसचं साइन, मग a इंटू बी, मग हे प्लसचं साइन, मग b इंटू a, मग कोणतं साइन येणार आहे इथे? प्लस आणि मायनस, काय येणार? मायनसचं साइन. सो b इंटू बी. चला आता जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्यांना मल्टिप्लाय करूयात. सो a इंटू a स्क्वेअर मायनस a इंटू बी काय येणार आहे? ए बी. त्यानंतर ना प्लस b इंटू a, बी ए राईट करा किंवा ए बी राईट करा, नो प्रॉब्लेम. मायनसचं साइन देऊन घ्यायचंय नंतर, आणि बी इंटू बी बी स्क्वेअर. आता हे पहा, इथे आहे मायनसचं साइन आणि इथे आहे प्लसचं साइन. मायनस ए बी प्लस ए बी काय करावं लागेल आपल्याला? सबट्रॅक्शन. सो ए बी मधून ए बी सबट्रॅक्ट झाल्यानंतर ना रिमेनिंग काहीच नाही, 0. सो ए बी कॅन्सल, ए बी कॅन्सल. ओके, आता काय काय शिल्लक आहे? a स्क्वेअर शिल्लक आहे
आणि काय शिल्लक आहे बी स्क्वेअर. बी स्क्वेअरचं साईन काय आहे मायनस, सो मायनस बी स्क्वेअर. पाहिलं, अशा प्रकारे हे आपण जर मल्टिप्लाय केलं ए प्लस बी इंटू ए मायनस बी केलं तर आन्सर आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळतं. क्लिअर. चला आता प्रॅक्टिस सेट 51 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होत आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स मायनस वाय. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. राईट. ए च्या जागी काय आहे एक्स आहे, बी च्या जागी काय आहे वाय आहे. बरोबर. इथे ए च्या जागी एक्स आणि बी च्या जागी वाय आहे. सो राईट केलं इथे. क्वेश्चन ॲज इट इज फॉर्म्युलानुसार इज इक्वल टू. आता आपल्याला काय पाहायचं आहे, प्रोडक्ट. फॉर्म्युलाचं प्रोडक्ट पाहायचं आहे आणि व्हॅल्यूज पाहायच्यात आणि त्यानुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए च्या जागी आहे एक्स, सो एक्स स्क्वेअर. त्यानंतर ना मायनसचं साईन. बी च्या जागी काय आहे, बी च्या जागी आहे वाय, सो वाय स्क्वेअर. हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. किती इझी होतं है ना. चला नेक्स्ट पाहूयात. आता इथे पहा काय दिलेलं आहे, 3x मायनस 5 मल्टिप्लाय होत आहे 3x प्लस 5 ला. सो आपला फॉर्म्युला काय सांगतो, ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे काही मुलांना असा प्रश्न पडू शकतो की इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये क्वेश्चनमध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे मायनसचा साईन आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे प्लसचा साईन. तर आपल्या फॉर्म्युलामध्ये बरोबर अपोजिट आहे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे प्लसचं साईन आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे मायनसचं साईन. मग हा सेम फॉर्म्युला आपण यूज करू शकतो का, तर हो, का नाही करू शकणार, कारण आपण मल्टिप्लाय करतोय ना. बरोबर. 3 5 जार 15 आणि 5 3 जार सुद्धा 15. आपण जर सेकंड ब्रॅकेट आधी लिहिलं आणि फर्स्ट ब्रॅकेट नंतर लिहिलं तरी सुद्धा आपलं फायनल प्रोडक्ट हे सेमच येणार आहे. बरोबर. चला आपण फॉर्म्युला चेंज करूयात. आपण फर्स्ट ब्रॅकेट शेवटी सेकंड ब्रॅकेटच्या जागी राईट करूयात आणि सेकंड ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेटच्या जागी राईट करूयात. ओके, क्लिअर. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. त्याही आधी आपला हा जो क्वेश्चन आहे ना तो ॲज इट इज राईट करून घेऊयात इथे. आणि ए च्या जागेवर काय आहे 3x, बी च्या जागेवर काय आहे 5 आहे, ते इथे आपण राईट करून घेतलं. आता प्रोडक्ट काय येत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके नाही, म्हणजेच 3x स्क्वेअर. ए च्या जागी काय राईट करायचे आपल्याला 3x, सो 3x स्क्वेअर. त्यानंतर मायनसचा साईन आणि मग बी स्क्वेअर, बी च्या जागी 5, सो 5 चा स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि x चा पण आहे. बरोबर. सो नेक्स्ट स्टेप मध्ये कसं राईट करणार आपण, 3 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5 चा स्क्वेअर 25. बरोबर. आता 9 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच 9x स्क्वेअर आपण असं राईट करू शकतो की नाही. हे पहा 9x स्क्वेअर आणि मग पुढे मायनस 25. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. सोपं आहे ना. चला नेक्स्ट पाहूयात. ए प्लस 6 ए मायनस 6 फॉर्म्युला जो लर्न झालाय राईट करून घेऊयात. ए च्या जागी आहे एच. हे पहा ए च्या जागी एच आहे, बी च्या जागी काय आहे 6 आहे, ते इथे आपण राईट करून घेतलं. आता फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन इथे राईट करूयात. प्रोडक्ट काय येत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए च्या जागी आपल्याला एच राईट करायचं आहे पण बी च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे 6. सो काय येणार आहे ए स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. सॉल्व्ह करा. ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर 36. आता याला आणखी आपण पुढे नाही सॉल्व्ह करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर ए स्क्वेअर मायनस 36. 4 नंबरचं पाहूयात. आता 4 नंबरचा क्वेश्चन पाहिल्यानंतर ना थोडीशी भीती वाटू शकते कारण फ्रॅक्शन आलं. हो ना, बऱ्याच मुलांना विनाकारण फ्रॅक्शन्सची भीती वाटत असते. हे पहा आता इथे आपला फॉर्म्युला राईट करून घेऊयात. ए च्या जागी काय आहे, हे पहा ए च्या जागी आहे x/5 आणि बी च्या जागी काय आहे 6 आहे. खाली राईट करून घेतलं. आता फॉर्म्युलानुसार आता हा फॉर्म्युला आहे ना आणि आपला हा क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन इथे राईट करून घेऊयात. झाला. आता प्रोडक्ट काय येत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपल्याला ए च्या जागी
ए ची व्हॅल्यू राईट करायची आहे जी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि बी च्या जागी बी ची व्हॅल्यू राईट करायची आहे. सो ए स्क्वेअर आहे की नाही, मग काय येणार आहे एक्स अपॉन 5 द होल स्क्वेअर. ए च्या जागी फक्त ए राईट करायचा आहे, स्क्वेअर ॲज इट इज ठेवायचा. सो एक्स अपॉन 5 द होल स्क्वेअर मायनसचा साईन बी च्या जागी आहे 6. सो 6चा स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे की नाही. मग चला डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात स्क्वेअरला. मायनस 6 स्क्वेअर डायरेक्ट इथे तुम्ही 36 राईट केलं तरीही चालणार आहे. आता एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25 मायनस 36. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का, तर सध्या तरी नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. क्लिअर. चला आता प्रॅक्टिस सेट 51 मधला सेकंड क्वेश्चन पाहूयात. यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. फॉर्म्युला यूज करून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. लक्षात घ्या इथे असा क्वेश्चन पाहून वरचा कोणी बऱ्याचदा काय होतं घाई गडबडीमध्ये वरचा क्वेश्चन रीड केला जात नाही एक्झाम मध्ये, हो ना. आणि डायरेक्ट हे असे व्हॅल्यूज पाहिलं जातात, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन पाहिलं जातं आणि मुलं लगेच मल्टिप्लाय करायला घेतात. पण हे पहा इथे त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे की फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. तुम्हाला आठवतंय का आपण प्रॅक्टिस सेट 50 मध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. प्रॅक्टिस सेट 50 मध्ये आपण काय पाहिलं की बायनॉमियल्सचा स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून कसा फाइंड आउट करतात. मग आता इथे 997चा स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करायला सांगितला. मग तेव्हा आपण काय केलं क्वेश्चनला फॉर्म्युलानुसार चेंज केलं, हो की नाही. हे दोन फॉर्म्युले आपण यूज करून हे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. मग आता इथे सुद्धा प्रॅक्टिस सेट 51 मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे बरोबर, प्रोडक्ट फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. पण काय करायचंय आपल्याला तर फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता, जो आता आपण अभ्यासलेला आहे मल्टिप्लिकेशन वाला. सो हे पहा हा ए प्लस बी इंटू ए मायनस बी प्रोडक्ट काय येत आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला आता हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे ते समजून घेऊयात. आता 502 ला आपण या फॉर्म मध्ये आणू शकतो का, तर हो आणू शकतो की नाही. 500 प्लस 2 केलं की आपल्याला 502 मिळत आहे बरोबर. सो आपण इथे राईट करूयात 500च्या जागी 500 प्लस 2 इंटू मल्टिप्लिकेशनचं साईन. आणि 498 ला आपण ए मायनस बी या फॉर्म मध्ये आणू शकतो का, तर हो का नाही आणू शकणार. 500 मायनस 2 केलं की आपल्याला 498 मिळतं बरोबर. सो इथे राईट करूयात 500 मायनस 2 झालं. क्वेश्चन आपण फॉर्म्युलानुसार चेंज करून घेतलेला आहे. आता याचा प्रोडक्ट सुद्धा यानुसारच आपल्याला मिळणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला इथे ए च्या जागी काय आहे 500 आणि बी च्या जागी काय आहे 2 आहे. सो राईट करून घेतला आपला हा जो चेंज केलेला क्वेश्चन आहे तो. आणि चला ए च्या जागी काय राईट करायचं आपल्याला 500, हो की नाही. फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए च्या जागी काय राईट करायचंय 500, बी च्या जागी राईट करायचंय 2. सो 500 स्क्वेअर त्यानंतर मायनसचा साईन, बी च्या जागी काय येणार 2. सो 2चा स्क्वेअर. आता 500चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार. आता इथे पहा 2 झिरोज आहेत. सो झिरोजच्या संख्या डबल करायची, 2च्या ऐवजी 4 झिरोज राईट करायची आणि 5चा स्क्वेअर 25. हे पहा डबल केला इथे 2 झिरोज होते 4 झिरोज राईट केले आणि 5चा स्क्वेअर 25 झाला. 500चा स्क्वेअर आपला राईट करून झालेला आहे. इझी आहे की नाही. चला मायनस 2चा स्क्वेअर 4. आता या नंबर मधून आपल्याला 4 सबट्रॅक्ट करायचा आहे. कसं सबट्रॅक्ट करणार, तर इथल्या इथे सुद्धा तुम्हाला सबट्रॅक्ट करता येणार आहे. आपल्याला 4 सबट्रॅक्ट करायचा आहे. 0 मधून 4 आपला जात नाही, हो की नाही. युनिट प्लेस मधून युनिट प्लेस आपण सबट्रॅक्ट करतो. मग आपण काय करतो बॉरो करतो. कशापासून, तर त्याच्या आधीच्या नंबर पासून. सो हा याच्याकडून बॉरो करायला हा स्वतः 0 आहे, हा काय देणार आहे. मग इथे पाहणार इथे सुद्धा 0 आहे, इथे सुद्धा 0 आहे. मग या 5 कडून आपण 1 घेणार. सबट्रॅक्शन माहिती आहे ना तुम्हाला कसं करतो. मग आता इथे हा झाला 10 आणि इकडे काय होणार सगळं मायनस होणार. म्हणजे 4च्या जागी येणार 5च्या जागी येणार 4, 0च्या इथे येणार 9, नंतर ना इथे सुद्धा 9, इकडे सुद्धा 9. ओके आता या 10 मधून 4 सबट्रॅक्ट करा, किती रिमेनिंग 6. सो आन्सर काय येणार आहे हे पहा. रफ वर्क मध्ये सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला सबट्रॅक्शन करता येतं, ओके नाही. आपण लॉंग मेथडने सबट्रॅक्शन केलंय पण इथल्या इथे आपल्याला खूप इझिली सबट्रॅक्शन करता येतं. आता हे जे नंबर्स आहेत ते सगळे ऍज इट इज राईट करून घ्यायचे आणि 10 मायनस 4 केलं 6. सो शेवटी काय राईट करणार 6. हे पहा 2 4 9 9 9 आणि आता 6. 2 4 9 9 9 आणि 6. इझी. चला नेक्स्ट पाहूयात. 97 ला आपल्याला
97 इंटू 103 दिलेला आहे. फॉर्म्युलानुसार चेंज करायचं आहे. 97 ला आपण 100 - 3 राईट करू शकतो, बरोबर. आणि 103 ला कसं राईट करू शकतो आपण? आता इथे मायनस घेतलंय की नाही, आता इकडे आपल्याला प्लस घ्यावा लागणार. सो 100 + 3 आपण राईट करू शकतो, बरोबर. फॉर्म्युला आपला काय आहे? अशा प्रकारे आहे. तुम्हाला मी आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा सांगितलं होतं, आपण फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटच्या जागी राईट केलं काय, किंवा सेकंड ब्रॅकेट फर्स्ट ब्रॅकेटच्या जागी राईट केलं काय, काही फरक पडत नाही. त्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका की बाबा इथे तर मायनसचं साईन आलेलं आहे, फॉर्म्युलामध्ये आधी प्लसचं साईन आहे. डोंट वरी, काही फरक पडणार नाहीये. एच्या जागी काय आहे? 100 आहे आणि बीच्या जागी आहे 3. सो राईट करून घेऊयात आपण. आणि क्वेश्चन जो आपण चेंज केलेला आहे तो इथे राईट करून घेतला. आता एच्या जागी 100 राईट करायचं आहे, बीच्या जागी 3 राईट करायचं आहे. हे पहा, एच्या जागी 100, बीच्या जागी 3. सो 100चा स्क्वेअर मायनसचं साईन, बीच्या जागी 3, सो 3चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर कसा राईट करणार? 2 झिरोच्या ऐवजी 4 झिरोज राईट करायचे, डबल करायची झिरोजची संख्या, आणि 1चा स्क्वेअर 1 झाला 100चा स्क्वेअर. मायनस 3चा स्क्वेअर 9. आता इथे सबट्रॅक्शन कसं करणार? इथल्या इथे हे पहा, इथे 0 राहिला, इकडे 9, इकडे 9, इकडे 9, आणि मग इकडे 10. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा, 1 राहिला, बरोबर. मग काय येणार? पुढे ऍज इट इज राईट करायचे, 999 999. ओके, क्लिअर? हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. जर तुम्हाला असं सबट्रॅक्शन कन्फ्युजिंग वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे लॉंग मेथडने सुद्धा सबट्रॅक्ट करून पाहू शकता. आन्सर सेम येणार आहे. इथे ना प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुमची जितकी जास्त प्रॅक्टिस होईल ना मॅथ्सची, जितकी जास्त तुम्ही मैत्री कराल नंबरशी, तितकं तुम्हाला जास्त मॅथ्स दिवसेंदिवस आवडत जाणार आहे. मॅथ्स खरंच आपला खूप बेस्ट फ्रेंड आहे. एकदा त्याची आवड लागली ना की ती सुटणार नाही. चला आता थर्ड पाहूयात. 54 इंटू 46. आता 54 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो? आपल्याला फॉर्म्युलानुसार या क्वेश्चनला चेंज करून घ्यायचंय, बरोबर. मग आपला फॉर्म्युला काय सांगतो? a + b इंटू a - b. हो की नाही? मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 54 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो? तर 50 + 4, राईट. सो 50 + 4. आता 46 ला कसं राईट करणार? 50 - 4. चला आता फॉर्म्युला राईट करून घेऊयात. आणि a च्या जागी आहे 50, b च्या जागी आहे 4. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात, पण त्याही आधी आपला हा जो चेंज केलेला क्वेश्चन आहे तो राईट करून घेऊयात. आणि यांचं प्रोडक्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की नाही. काय येत आहे? फॉर्म्युला काय सांगतोय? a² - b². a च्या जागी 50, सो 50चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर, b च्या जागी 4, 4चा स्क्वेअर. आता 50चा स्क्वेअर कसा राईट करणार? 1 0 आहे युनिट प्लेसवर, सो झिरोजची संख्या डबल, 1च्या ऐवजी 2 झिरोज, आणि 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16. ओके, आता 2500 मधून 16 सबट्रॅक्ट करायचं आहे. कसं करणार? इथे 0 मधून 6 तर काही जात नाही, हो की नाही. मग काय करणार आपण? इथून बोरो करणार, 1 बोरो करणार. म्हटल्यावर इथे किती राहणार? 5च्या ऐवजी 4. इकडे होणार 9, इकडे होणार 10. 10 मधून 6 गेला, किती राहिले? 4. 4 राईट करूयात. 9 मधून 1 गेला, किती राहिले? 8. आता इथे आहे का काही सबट्रॅक्ट करायला? नाही. मग 4 ऍज इट इज. 4 मधून 0 गेला, 4, आणि 2 ऍज इट इज. झालं आपलं सबट्रॅक्शन. असं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे सबट्रॅक्शन करू शकता. 2484 सेम आन्सर आपलं आलेलं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट सब क्वेश्चन. 98 ला आपण राईट करू शकतो 100 - 2, आणि 102 ला राईट करू शकतो 100 + 2. फॉर्म्युला आपल्याला सांगतो a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². a च्या जागी आहे 100, b च्या जागी आहे 2. सो क्वेश्चन राईट केला आपण. इथे प्रोडक्ट काय येणार आहे आपलं? फॉर्म्युलानुसार a² - b² या फॉर्म मध्ये. a च्या जागी आपल्याला राईट करायचे 100, सो 100चा स्क्वेअर, मग मायनसचं साईन आहे, b च्या जागी राईट करणार 2, सो 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर किती? 2 झिरोज आहेत, मग 2 ची संख्या डबल करायची, 4 झिरोज झाले, आणि 1चा स्क्वेअर 1 मायनस 4. किती येणार आन्सर? हे पहा, इथे 1 आपण बोरो करणार ना, इकडे बोरो करून जाणार आहे, सो इथे राहणार 0, बाकी ठिकाणी 9 9 9. ओके, आणि इकडे होणार 10. 10 मधून 4 गेला, किती राहिले? 6, आणि बाकी 9 999 ऍज इट इज. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. जर असं तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा सबट्रॅक्शन करून पाहू शकता. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 51 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.